नमस्कार. आज आपण आमच्या गावी बनवलं जाणारं वालाचं बिरडं किंवा कडव्या वालाची उसळ शुभ कार्याला किंवा काही सण समारंभासाठी अशा पद्धतीने बनवलं जातं. खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही असं हे वालाचं बिरडं तयार होतं. नक्की एकदा अशा पद्धतीने हे वालाचं बिरडं बनवून बघा. ही कडव्या वालाची उसळ तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. आता मोड आलेले वाल आहेत ते स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत. त्याची जी सालं असतात ती काढून घेतलेली आहे. तर इथे आपण कडव्या वालाची सालं काढून झाल्यानंतर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण ते पाण्यामध्ये ठेवलेले आहेत. तर इथे आपण आता फोडणी करून घेणार आहोत. कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर आपण एक मोठा बारीक चिरलेला कांदा, तर इथे आता कांदा साधारण आपण परतवून घेणार आहोत. कांदा साधारण परतवून झाल्यानंतर आपण 1 चमचा जिऱ्याचा वापर करणार आहोत. जिरे हातावर अशा पद्धतीने आपण चोळून घ्यायचा, म्हणजे छान असा स्वाद येतो. तर इथे आपण 1 चमचा जिऱ्याचा वापर करणार आहोत. नक्की एकदा अशा पद्धतीने हे बिरडं बनवून बघा. अतिशय चविष्ट असं हे बिरडं तयार होतं. तर इथे आपण आता 4 ते 5 लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि छोटा एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे. आलं आणि लसूण आपण इथे ठेचून वापरलेलं आहे. तुम्हाला जर आलं लसूण पेस्ट वापरायची असेल तर इथे वापरू शकता. तर इथे आपण जिरे आणि जे लसूण आणि आलं ठेचून घेतलेलं आहे ते कांद्यामध्ये परतवून झालेलं आहे. तर इथे एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटोचा वापर करायचा आहे. स्लो गॅसवर आपण इथे आता कांदा आणि टोमॅटो एकजीव होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत. कांदा आणि टोमॅटो एकजीव होईपर्यंत परतवून घेतला म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो. कांदा आणि टोमॅटो परतवून झालेला आहे आणि आता आपण पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत. पावडर मसाल्यांमध्ये आपण इथे 2 चमचे आपण इथे घरगुती लाल तिखटाचा वापर करणार आहोत. घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला. साठवणीचा मसाला हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. आणि 2 चिमूटभर आपण इथे हिंगाचा वापर केलेला आहे. पाव चमचा आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत. तर इथे आता सर्व मसाले आपण छान परतवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला मसाले छान परतवून घ्यायचे आहेत. तर इथे पाण्याचा वापर न करता पावडर मसाले आहेत ते छान 1-2 मिनिटभर आपण परतवून घ्यायचे, म्हणजे मसाल्यांचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो. तर इथे आपण गरम मसाल्याचा वापर न करता फक्त घरगुती लाल तिखटाचा वापर केलेला आहे. घरगुती लाल तिखट नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला वापरू शकता. तर इथे आता मसाले परतवून झाल्यानंतर 3 ते 4 कढीपत्त्याची पानं आपण अशा पद्धतीने हाताने तोडून फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत. छान असा स्वाद येतो. तर इथे आता मसाला छान आपला परतवून झालेला आहे. बिरडं आपण जे वालाचं बिरडं आहे ते पाण्यातून काढून आपण इथे आता फक्त बिरड्या मसाल्यावर परतवून घेणार आहोत. पाण्याचा वापर न करता बिरडं 1-2 मिनिटभर आपण परतवून घ्यायचं आहे, म्हणजे बिरड्याला जो एक उग्रपणा असतो तो नाहीसा होतो. तर गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला मसाल्यावर बिरडं आहे ते छान परतवून घ्यायचं आहे. आता बिरडं आपण परतवून झालेलं आहे आणि आता पाण्याचा वापर न करता आपण 1 ते 2 मिनिटासाठी आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवून झाकण ठेवून आपण वाफ देणार आहोत. झाकणामध्ये आपण थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे. 1 ते 2 मिनिटासाठी आपण ह्या बिरड्याला छान अशी वाफ देणार आहोत. पाण्याचा वापर न करता फक्त झाकणामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे. तर इथे आता 2 मिनिटं झालेली आहेत आणि बिरड्याला छान अशी एक वाफ आलेली आहे आणि आता आपण झाकणामध्ये जे पाणी ठेवलेलं आहे ते त्याच पाण्याचा वापर करायचा आहे आणि आपण बिरडं छान ढवळून घेणार आहोत. 1-2 मिनिटभर अशा पद्धतीने पाण्याचा वापर न करता वाफ दिल्यामुळे बिरड्याला जो उग्रपणा असतो तो नाहीसा होतो आणि चवीलासुद्धा अतिशय चविष्ट होतो. तर नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे बिरडं किंवा कडव्या वालाची उसळ बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर इथे आता वाल आपण व्यवस्थित असे ढवळून झालेले आहेत आणि वाल शिजण्यापुरता आपण इथे पाण्याचा वापर करणार आहोत. तुम्हाला हे वालाचं बिरडं किंवा कडव्या वालाची उसळ तुम्हाला कितपत पातळ किंवा घट्ट म्हणजे रस्सा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. तर इथे आपण साधारण वाल शिजण्यापुरतं पाण्याचा वापर करायचा आहे. भाजी एकदा आपण आता ढवळून घेणार आहोत आणि झाकण ठेवून वाल शिजेपर्यंत आपल्याला झाकण ठेवायचं आहे. तर इथे आपण आता झाकण ठेवणार आहोत आणि झाकणामध्ये आपण पाण्याचा वापर करायचा आहे. तर इथे आपण 10 ते 15 मिनिटासाठी झाकण ठेवून वाल शिजवून घेतलेले आहेत. तर आता इथे पाहूया वाल कितपत शिजलेले आहेत. 10 मिनिटामध्ये मी एकदा झाकण काढून भाजी ढवळून घेतलेली, कारण पाण्याचा अंदाज घेण्यासाठी आपण भाजीवरील झाकण आहे ते काढून भाजी ढवळून घ्यायची, म्हणजे पाण्याचा अंदाज येतो. तर इथे आता वाल कितपत शिजलेले आहेत ते पाहूया. 10 ते 15 मिनटं लागलेली आहेत, त्याच्यामुळे इथे आता कितपत भाजी शिजते इथे पाहू शकता. वाल छान मऊसर असे शिजलेले आहेत आणि आपण इथे आता ओल्या खोबऱ्याचा वापर करायचा आहे.
ओल्या खोबऱ्याचाच वापर करा म्हणजे चव छान येते. तर इथे आपण आता अर्धी वाटी ओलं खोबरं वापरणार आहोत. इथे आपण कोणतंही वाटण न वापरता अशा पद्धतीने हे बिरडं बनवणार आहोत. तर इथे आपण ओलं खोबरं असंच वापरलेलं आहे. भाजीमध्ये आता ओलं खोबरं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. ओलं खोबरं पण इथे आता भाजीमध्ये मिक्स करून झालेलं आहे. इथे आवडत असल्यास तुम्ही बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करू शकता. चवीनुसार मिठाचा वापर करायचा आहे. चवीनुसार मीठ. काही ठिकाणी इथे गुळाचा सुद्धा वापर करतात. तुम्हाला जर गूळ किंवा साखर आवडत असेल तर तुम्ही इथे गुळाचा किंवा साखरेचा सुद्धा वापर करू शकता. इथे मी फक्त मिठाचा वापर केलेला आहे आणि आवडत असल्यास तुम्ही बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा सुद्धा वापर करू शकता. मिठाचा वापर केल्यानंतर भाजी एकदा ढवळून घेणार आहोत. भाजी ढवळून झालेली आहे आणि आता एक उकळ येऊ द्यायची आहे. मस्त चमचमीत असं हे बिरडं तयार करून झालेलं आहे. तर इथे आता हे वालाचं बिरडं तुम्हाला कितपत सुकं किंवा तुम्हाला थोडासा जर रस्सा ठेवायचा असेल तर इथे तुम्ही गॅस बंद करू शकता. तर किंवा तुम्हाला जर हे बिरडं सुकं हवं असेल तर थोडंसं पाणी आटवू शकता. अतिशय चविष्ट मस्त चमचमीत असं हे बिरडं तयार होतं. इथे आता गॅस बंद करायचा आहे. नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे बिरडं बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. हे बिरडं तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. अतिशय चविष्ट असं हे बिरडं किंवा कडव्या वालाची उसळ तयार होते. वालाच्या बिरड्याबरोबर तुम्ही नक्कीच 2 घास जास्त जेवाल किंवा नक्कीच 2 चपात्या जास्त खाल असं हे चविष्ट बिरडं तयार होतं. बनवायला सोपं आणि खायला तितकंच अतिशय चविष्ट ही कडव्या वालाची उसळ तयार होते. नक्की एकदा अशा पद्धतीने हे कडव्या वालाची उसळ बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.